सासूबाई, आम्ही आसनाला हात नव्हता लावायला पाहिजे, आमचं चुकलं. आसन जागेवर ठेवलं म्हणजे माझं समाधान होईल असं नाही. या घरात राहायचं असेल तर माझ्या काही अटी आहेत. त्या जर तुम्हाला मान्य असतील तरच तुम्हाला या घरात राहता येईल. आता पिळून काढणार महामाया. अट पहिली, या घरात कुणीही कधी म्हणजे दिवसा रात्री अगदी झोपेत सुद्धा विठ्ठलाचं नाव घ्यायचं नाही. हे आत्ता कबूल कर. इथे दिगूची शपथ घेऊन कबूल कर. माझी शपथ घेऊ नकोस. माझी शपथ मोडून मलाच मारशील. ठीक आहे, मी विठुरायाचं नाव कधीच घेणार नाही. अगं सखू, रमाईच्या श्रद्धेचा मान राखायचा आणि तुझ्या श्रद्धेचा नाही, हा कुठला न्याय? अहो, तू त्याच अडगळीच्या खोलीत राहशील. तुझी तीच लायकी आहे. मला ती अडगळीची खोली वाटतच नाही. मला तिथेच आवडतं. सखू तू अहो, तुझ्या नवऱ्याला सांग, व्यवहार चोख ठेवायचा असेल तरच पेढीवर बसायचं. आणि जर जमणार नसेल तर एका माणसाला फुकट पोसायला मला काही जड नाही. सखू, तुझ्या सासूबाईंना सांग, माझे व्यवहार काटेकोरच असतात. मी कष्टाचंच खाईन, फुकट खाणार नाही. आता महत्वाचं, माझ्या परवानगीशिवाय तू तुझ्या नवऱ्याच्या खोलीत पाय ठेवायचा नाही. ठीक आहे, मी तुमच्या परवानगीशिवाय आमच्या खोलीत पाय ठेवणार नाही. अगं मग जा आता. खूप कामं पडली आहेत. इथे माझ्या छातीवर काय उभी राहिली आहे? जा. महामाया महामाया, पुन्हा दिगूभोवती मूठ आवळली बहीण. हे दार होईस तोपर्यंत येळ. ए जिग्रोबा, ऐकून घे आमचं. ऐकावंच लागल रे तुला. आज तर ऐकावंच लागल. हा? अरे ती आणख्या एवढी पोरगी, तिने हाक मारली, इटोराया इटोराया इटोराया. कितीचा इटोराया येतो धावत तिच्याकडं. मग आम्ही इथं बेंबीच्या देठापातलं बोंबलतोय, झेंगराबा झेंगराबा झेंगराबा. मग काय करतो आमचा देव? काय येत नाही? तो दिगो जीवानिशी मारला त्याला.
तरी तो जित्ता राहतो. कस काय आ? त्या सखूला मी पाण्यात डुबवली, पार खाली घातली, तरी मी ती सखू जित्ती राहते, अशी वर येते. कस काय? मग ही कोणाची हार रे? तुझी का माझी? दोघांची बी हार आहे, तुझी बिन माझी बी. म्हणूनच आता मी धार काढतोय बर काय झिंगरोबा. ये माझ्या रक्तानं मी तुझं चित्र असं इथं चितारणार आहे. हा मग येशील तू, बघतो मी. झिंगरोबा बघतोय ना, माझ्या रक्तानं अवतान देतोय तुला. ये अरे ये रे, नाही तर आयुष्यभर तुझा जय जयकार करणारा यो तुझा शिष्य नागोजी संपून जाईल ग, संपून जाईल. काय ग बच्चे, काय झालं? कसला एवढा विचार करतेस? काही भयानक घडलंय का? जगण्या मरण्याचा प्रश्न असल्यासारखी घोर चिंता तुझ्या चेहऱ्यावर दिसते. अहो, अधिकाराचं पारडं सारखं इकडे तिकडे होतं. कधी जाऊबाई बारी पडतायत तर कधी सखू बारी पडते. काय करायचं हो? हो, हे बाकी खरं आहे, कारण दोघी सारख्याच वस्ताद आहेत. आता बघूया काय करायचं ते. अहो बघूया काय बघूया, तुम्हाला काही झळ पोचत नाही. मरण माझं होतंय आणि त्यात ती बिलंदर यमी आहेच पिडायला. काम तर काही काडीचं करत नाही, पण ठुमकायला आणि आगी लावायला मात्र पुढे असतेच. अहो पण उद्या भाजी कोणती करायची हे मी कोणाला विचारू? अगं आता महामाईने सांगितलं ना की माझी सत्ता चालणार म्हणून. मग अहो पण अजून रात्र आहे, सकाळपर्यंत जाऊबाईंची सत्ता टिकायला तरी हवी ना.